हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नवी मुंबई उरण येथील यशस्वी शिंदे या युवतीवर अत्याचार करून तिच्या शरीराची विटंबना करणाऱ्या दाऊद शेख याला तात्काळ फाशी देण्यात यावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर भागातील दत्त मंदिर येथे दाऊद शेख यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करून त्याच्या प्रतिमात्मक पुतळ्याला महिलांच्या हस्ते फाशी देण्यात आली। यावेळी उपस्थित महिलांनी दाऊद शेख याला तात्काळ फाशी देण्यात यावी व माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांनी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना पैसे देण्यापेक्षा त्यांना तातडीने संरक्षण देण्यात यावे अशा अपेक्षा व्यक्त केल्या। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, जिजाऊ ब्रिगेडच्या लता ढेरे, शुभांगी लचके, रेखा जाधव, आर्या लचके, किरसावळगी, शेखर चौगुले, सीताराम बाबर, रमेश चव्हाण, लखन गायकवाड आदी सह महिला उपस्थित होत्या। या महाराष्ट्रामध्ये महिला यांच्यावर अत्याचाराचं प्रमाण काही केलं कमी होत नाही। परवाच मुंबईमध्ये उरण या ठिकाणी एका दाऊद शेख नामक माथेपुरू दरिद्री युवकाने आमच्या समाजातील महिला भगिनी यशश्री शिंदे हिची निर्गुण हत्या केली। तिच्यावर अत्याचार तर केलाच, पण त्याचबरोबर माणुसकीला कायम फासावं असं कृत्य त्या नरधमाने केलेलं आहे। त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही या जुळे सोलापूर भागामध्ये त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करून त्याला फाशीची शिक्षा म्हणजे प्रतिकात्मक फाशी महिला भगिनींच्या हस्ते आम्ही दिलेले आहोत। माझी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना एक विनंती आहे, साहेब तुम्ही जे लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे त्या योजनेपेक्षा त्या पैशापेक्षा आमच्या माता भगिनींचं जीव त्यांची इज्जत आम्हाला महत्त्वाची आहे। त्यामुळे तुम्ही त्या महिलांना पैसे देण्यापेक्षा त्यांना संरक्षण द्यावं अशी मी विनंती करतो। जे महिलांवर अत्याचार होतात तर आज पण पहा आपल्या ह्या राजेश्री शिंदे ह्या महिलांवर एक अत्याचार झालेला आहे आणि असे मुंबईत आज अजून 2-3 अत्याचार असे झालेले आहेत। तर मला हेच म्हणायचं आहे की आपल्या मुली अजून सुरक्षित नाही आहे। खोपोलीची घटना घडली तेव्हा शक्ती म्हणून कायदा काढला होता, पण तो अजून पारित झालेला नाही आणि तो अजून म्हणजे आला नाही कायद्यामध्ये। तर तो कायदा लवकरात लवकर पारित व्हावा आणि आमच्या महिला मुलींना ज्या आता शिक्षणासाठी बाहेर पडल्या आहेत, खेड्यातल्या पण मुली बाहेर पडलेल्या आहेत शिक्षणासाठी, तर त्यांची सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे। तर याकडे लक्ष द्यावं जास्तीत जास्त आणि ह्या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल, जेणेकरून आताची पिढी ही तो विचार करून जरा घाबरल्यासारखे होते। मुख्यमंत्री साहेब आम्हाला 1,500 तुमचे नको आहेत, आमच्या मुली सुरक्षित पाहिजेत सगळ्या आणि ह्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून पुन्हा असे गुन्हे घडू नयेत। आमच्या मुली सुरक्षित पाहिजेत। दर महिन्यात 1500 नको, पण आम्हाला आमची सुरक्षा हवी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।